नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर नवत्रे आपल्या यशवंत डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की शेणखत नाही तर सोनं। तर मित्रांनो, आजचा आपला मी शेणाबद्दल व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आपल्याला माहित आहे की आपल्या वाडवडिलांनी, आपल्या पूर्वजांनी जी शेती केली ही आपण शेणखतावर केली। की आपल्या गोट्याचे 4 गुरं आहेत, दाराचे 4 गुरं आहेत, यांचा आधार घेऊन आपण ती त्यांच्यामधून जे म्हणजे विष्ठा पडते, मग त्यांची जी शेण पडतं ते आपण शेतीला खत म्हणून वापरलं। त्यामध्ये कोंबड खत असेल, तुमचं शेणखत असेल, हे आपण वापरलं। तवाही उत्पन्न चांगलं होतं, तवाही जमिनीची सुपीकता चांगली होती। पण आता काय झालं, आधुनिक काळामध्ये किंवा ह्या वाहत्या युगामध्ये शेतीसाठी आपण रासायनिक खताचा वापर एवढा केला, युरिया, सम्राट, फवारण्या झाल्या, ड्रिचिंग करणं झालं रानाला, ह्यामध्ये आपण पूर्ण गोष्टी ज्या त्या आपण रासायनिक खताकडे वळलो। त्यामुळे आता रासायनिक खताचा झटकाही तुम्हाला असला तसं पिकाला एक झटका देऊन पिकाची वाढ फास्ट होती आणि उत्पन्न जास्त भेटतं। पण ह्याचं नुकसान आपण कधी बघत नाही। ह्याच्यामुळे नुकसान आपलं काय होणार आहे, जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे। जमिनीमधले जे मूलभूत घटक आहेत किंवा जे कीटक आहेत, सूक्ष्मजीव आहेत, त्यातले जे मूलभूत द्रव्य आहेत ती जमिनीतली ही कमी होत चालली आहे। का तर आपण रानाला जे आपण जे शेणखत जे वापरत होतो त्याऐवजी आपण रासायनिक खताचा वापर केला। आता ह्यामध्ये रासायनिक खतामध्ये पूर्ण रासायनिक घटक आहेत, पण आपण शेणखत जर वापरलं ह्यामध्ये सगळं नॅचरल आहे। तुम्ही आता गुरांना काय देता, जसं म्हशींना गुळ देतो, मुरघास देतो, XYZ म्हणजे तुम्हाला ऊस देतो, विविध प्रकारचं म्हणजे त्यांना जे आपलं जे असतंय खीर असते जनावरांना, ह्या सगळं जे त्यांचं खायचं जे घटक आहेत ती वेगळं आहेत। त्यामुळं त्याचा वापर जर आपण शेतीसाठी जर केला तर ह्याचा वापर आपल्याला चांगला होणार आहे। जमिनीतले घटक वाढणार आहेत, गांडूळ खताचं प्रमाण वाढणार आहे, जमिनीतलं जे सुपीकता जी आहे ती वाढणार आहे आणि उत्पन्न पण चांगलं निघणार आहे। आता ह्यामध्ये असं नाही की तुम्ही पूर्ण ही रासायनिक खताचा वापर बंद करा किंवा कीटकनाशक मारणं, तुम्ही कीटकनाशक मारा, रासायनिक खत थोडंफारसं वापरा, पण ह्याच बरोबर आपण गांडूळ खत झालं, शेणखत झालं, ह्या घटकाचा जर आपण आपल्या जमिनीसाठी वापर केला तर आपल्या जमिनीत सुपीकता पण वाढणार आहे, उत्पन्न वाढणार आहे आणि आपण जसे आपल्या पिढीनं आपल्याला जमीन सुपीक दिली तशीच आपण आपली सुपीक जमीन पुढच्या पिढीला हँडओव्हर करणार आहे। नाहीतर आपण जसं की दारू प्यायलेला माणूस बाद होऊन जातो, त्याला जसं झटका येतो त्या ड्रग्ज घेतलेल्या माणसाला, तसं आपण जमिनीला ड्रग्ज देऊन आपण ती जमीन थोड्या दिवसानं ती नापीक होऊन जाईल, तिची सुपीकता कमी होईल आणि त्यावेळेस तिचं उत्पन्न घटून जाणार आहे। त्यासाठी तुम्ही हे मित्रांनो आपल्या जमिनीसाठी शेणखताचा वापर करा। तुमच्या दारात 4 जनावरं असलेली किंवा इतरांच्या गोट्यावरनं शेणखत घेऊन प्रत्येक पिकाला राहिलं पण 2 पिकानंतर किंवा वर्षातनं एकदा आपल्या एकरभराला कमीत कमी 2 सांगड किंवा 4-5 ट्रॉली ही शेणखत आपण जर टाकलं तरी आपली जमिनी ही तग धरून राहील किंवा ती सुपीकता आहे, ती उत्पादन क्षमता आहे ही चांगली राहील, आपलंही त्यामध्ये आरोग्य चांगलं राहील। ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करून आपल्या जमिनीला शेणखत ही खत म्हणून नाही तर आपण सोनं म्हणून वापरलं पाहिजे आणि आपली सोन्यासारखी पिके ही आपल्या मातीतनं काढली पाहिजे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही शेणखत वापरून आपल्या जमिनी सुपीकता वाढवा आणि आपलं उत्पन्नात वाढ करा। तर तुम्ही शेणखत कुठल्या स्वरूपात वापरता, गांडूळ खतामध्ये वापरता किंवा शेणखत आपलं साधारणतः आम्ही जसं ह्या पिकाला टाकलेलं आहे की असं खत म्हणून टाकलेलं असं टाकता, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा। शेणखत जमिनीला आपल्या एकराचं प्रमाण तुम्ही काय देता हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।